नमस्कार दादा, काय नाव तुझं? माझं नाव सचिन तांबडे. प्रशांत भाऊ अभंग आणि मनोहर भाऊ इंदोरे इथं आले, गाव भेट दौरा करून गेले तुमचा. तुमच्या प्रामुख्याने तुम्ही त्यांना अडचणी मांडल्या, त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला? आज आमच्या गावामध्ये प्रामुख्याचा विषय होता की पाण्याचा विषय. पाण्याचा विषय आज आम्ही त्यांच्याकडे जो विषय मांडला की आम्हाला आमच्या गावामध्ये पाण्याची सुविधा झाली पाहिजे किंवा आमच्या गावामध्ये आता नवीनच एक सरकारी दवाखाना चालू होते. त्या सरकारी दवाखान्यामध्ये आमच्या गावचे काही युवक असतील, त्यांना कामाच्या संदर्भात काहीतरी तिथं थोडस काम मिळावं त्यांना, किंवा आमच्या महिला असतील तिथं सफाई कर्मचारी असेल, किंवा त्यांना दुसरा आम्ही एक विषय मांडला की आमच्या पाण्याचा. आमच्या गावामध्ये खूप मोठा पाझर तलाव आहे, पण त्या पाझर तलावामध्ये आज रोजी पूर्णपणे क्षमतेने पाझर तलाव भरला जातो. पण ज्यावेळेस त्याला खूप लिकेज असल्यामुळे तो पाझर तलावातून सगळं पाणी निघून जातं. त्या पाझर तलावाच्या बद्दल पण त्यांच्याकडे आम्ही विषय मांडला की त्याच्या लिकेजचं काम झालं पाहिजे किंवा ते लिकेज निघलं पाहिजे, जेणेकरून आमच्या गावातील शेती या सगळ्या विषयी होऊन व्यवस्थित. शैक्षणिक दृष्टीनुसार अजून गावात काय बदल झाला पाहिजे? आमच्या गावामध्ये शैक्षणिक दृष्टी पाहतात, आमच्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. भाऊंना बोललं की नाही का, जर आमची इथून मुलं जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर औषधी सारख्या ठिकाणी शाळेत जातात, तर त्यांना जाण्या येण्यासाठी काहीतरी सोय व्हावी असा शब्द दिला. पण भाऊंनी पण तो शब्द मान्य केला की आम्ही काहीतरी मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी काहीतरी त्यांची सोय करू म्हणून. इथल्या नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना राबवली पाहिजे? रोजगार मिळवण्यासाठी भाऊंना आम्ही काय बोललो की बाबा पहिलं पाणीचा प्रश्न खूप मोठा आहे. जर आज आमच्या गावामध्ये पाझर तलावाचं काम झालं तर आमच्याकडे असणारी छोटी शेती असेल किंवा शेती व्यवसाय चालू होईल. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू करता येईल किंवा हे बाकीचे व्यवसाय चालू होतील. आज आमच्या गावामध्ये आमचे तांबडेमाळा गावचं गायरान आजला एक खूप मोठं रुग्णालय होते, सरकारी दवाखाना तिथं होत आहे. त्या दवाखान्यामध्ये आमच्या तरुण युवकांना रोजगार मिळावा, त्यांना नाही का जर तिथे कॅन्टीन होत असेल तर महिलांना तिथं कॅन्टीन साठी तिथं प्राधान्य मिळावं. किंवा आज खूप मोठा एसटी डेपो पण झालेला आहे, त्या एसटी डेपो मध्ये पण आमच्या गावचे युवक असतील, काही लोकांचा आयटीआय झालेला असेल किंवा जे काही उच्च शिक्षित असेल, तिथे त्यांना काहीतरी तोला मोलाचं स्थान मिळावं किंवा तिथे त्यांना काहीतरी नोकरी मिळावी. आज आपण पाहतो चाकण सारखी एमआयडीसी, चाकण सारख्या एमआयडीसी जाण्यासाठी युवकांना सकाळी लवकर जावं लागतं किंवा खूप लांबचा प्रवास करावा लागतो. त्यापेक्षा जर आमच्या काही युवकांना इथं जर काही नाही का नोकरी मिळाली किंवा जर काही जॉब मिळाला इथं सरकारी दवाखाना असेल किंवा एसटी डेपो मध्ये जर काही मिळालं तर त्याचा त्यांना निश्चित फायदा झाला पाहिजे किंवा व्हावा. इथून माझा प्रशांत भाऊ अभंग यांच्या मार्फत तुमच्या तांबडेमाळ्यामध्ये काय काय विकास कामं घडली? प्रशांत भाऊच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथून मागे त्यांच्याकडे कोणतं पद नाही किंवा कोणती प्रतिष्ठा आहे. पण आज प्रशांत भाऊंचं बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचं शैक्षणिक असेल, धार्मिक असेल किंवा गाव लेवलला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रशांत भाऊचा खूप मोठा वाटा आहे. आज आमच्या भैरवनाथ विद्यालयामध्ये 10वी पर्यंत कॉलेज शाळा होती, तर त्यांनी स्वखर्चाने बिल्डिंग बांधून 11वी 12वी सायन्स कॉलेज चालू केलं. गावामध्ये पण अनेक त्यांची नाही का कोणत्याही याचा मोबदला न पाहता किंवा हे न पाहता त्यांनी सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य आहे गावासाठी. इथं त्यांच्याकडे कोणती पद किंवा कोणती प्रतिष्ठा नसताना जर ते एवढं करू शकतात, तर उद्या जाऊन जर त्यांना काही मिळालं तर आपण हक्काने जाऊन त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टीची जी काही मागणी असेल ती आपण करू शकतो.